हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील महावीर नगर अल्फा लाईन परिसरात आज पहाटे एका नराधम मुलानं आपल्या जन्मदात्या वृद्ध आई वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली। हत्येनंतर आरोपी मुलगा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालाय। नारायण गणपतराव भोसले वय 78 आणि विजयमाला नारायण भोसले वय 70 अशी मृत दाम्पत्याची नाव आहेत। या प्रकरणी त्यांचा मुलगा सुनील नारायण भोसले वय 48 याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संशयित सुनील भोसले हा गेल्या काही महिन्यांपासून घराच्या वाटणीसाठी आईवडिलांकडे सतत तगादा लावत होता। मात्र काही कारणास्तव आईवडील वाटणी देण्यास टाळाटाळ करत होते। याच रागातून आज पहाटे 5:30च्या सुमारास सुनीलनं झोपेत असलेल्या वडिलांवर काठी, दगड, विडीच्या पात्यानं वार करून आणि खिडकीची काच फोडून त्यांच्या हाताची नस कापली। आई विजयमाला यांचा त्याने दगड आणि काचेने वार करून निर्घृण खून केला। आई वडिलांचा जीव घेतल्यावर आरोपी सुनील अत्यंत शांतपणे घराचा दरवाजा बंद करून बाहेर पडला। गल्लीतील नागरिकांना काहीच समजलं नाही। अशा आविर्भावात तो थेट हुपरी पोलीस ठाण्यात पोहोचला। मी माझ्या आईवडिलांचा खून केलाय अशी कबुली त्याने पोलिसांना दिली तेव्हा पोलिसही चक्रावून गेले। मृत नारायण भोसले यांना चंद्रकांत, संजय आणि सुनील अशी 3 मुलं आहेत। चंद्रकांत आणि संजय यांचे बाहेरगावी सराफी दुकान असल्यानं ते तिथं स्थायिक आहेत। आरोपी सुनील हा विचित्र वागणुकीचा असल्यानं त्याची पत्नी आणि मुले त्याला सोडून 4 ते 5 वर्षापासून बेळगाव इथं माहेरी राहत होते। तो हुपरीत आईवडिलांसोबत राहत होता। घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळाचा पंचनामा करून ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं। या घटनेमुळे हुपरी परिसरात मोठी खळबळ उडाली। परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।